आता आपण तांदळाच्या पिठाचे घावणे करून त्याच्यामध्ये ही नारळाची चव जी मोदक बनवायसाठी करतो ना, ती चव ही मी बनवलेली आहे। मुद्दामच त्याचा व्हिडिओ केला नाही, कारण का सर्वांनाच माहिती आहे ही खोबऱ्याची चव कशी बनवायची ते। ह्या बोलमध्ये मी आपलं हे भाकरीचं तांदळाचं पीठ घेतलं आहे। 1 वाटी पीठ असेल तर 1 वाटी सुरुवातीला पाणी घेऊया। थोडंसं मीठ घालायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। पीठ आपण व्यवस्थित भिजवून घेतलं आहे। आता आणखीन 1 वाटी पाणी घालूया। पीठ व्यवस्थित मिक्स करून झालं आहे। आता लगेचच घावण टाकून घेऊया आणि व्यवस्थित आपण तापवून घेतलं आहे। तेल लावून घेऊया त्याला। घावण घालताना गॅसची फ्लेम मी हायवरच ठेवते आणि हे घावण आपण ह्याच्यात घालून घेऊया। आता ह्याच्यावर साइडनी आपण थोडंसं तेल सोडणार आहोत। गॅसची फ्लेम लो करूया आणि हे झाकण ठेवूया ह्याच्यावर। अगदी अर्ध्या मिनिटासाठी लो फ्लेमवर ह्याची वाफ काढून घेऊया। अर्धा ते 1 मिनिट झालंय, झाकण काढून बघूया आपण। आपला हा घावण तयार झाला आहे। अगदी अर्धा ते 1 मिनिटच झालाय, तुम्ही बघू शकता। हे बघा साइडनी न घावणा बरोबर पॅन सोडतोय। आता गॅसची फ्लेम मी थोडी हाय करून घेते आणि ह्याला आता आपण मोकळा करून घेऊया। घावण्याचं पीठ आपलं चांगलं असलं ना का असे सुंदर जाळीदार घावणे तयार होतात। अगदी अर्ध्या मिनिटासाठी ह्याला वाफ काढून घेऊया। आणखीन 1 मिनिट झालाय। आता हा घावणा पुन्हा आपण पलटून घेऊया। आता आपण ह्याच्यामध्ये ही खोबऱ्याची चव आहे ना, एका बाजूला जसं आपण 7 कप्प्यांचे घावणे करतो ना तेव्हा कशी ही चव अशी भरून घेतो, त्याच पद्धतीने ही चव ह्याच्यात आपण भरून घेऊया। आता हा घावण आपण फोल्ड करून घेऊया। व्यवस्थित कालत्यानी मी ह्याला असं दाबून घेते। आता पिझ्झा कटरने अगदी मधोमध ह्याला आपण कापून घेऊया। तुम्ही बघू शकता सुंदर असं खोबऱ्याची चव भरलेलं आपला हा घावण तयार झाला आहे।